السلام عليكم ورحمة الله وبركاته. आज जी है ती आपलं रमजान झाल्याच्या नंतर आज जो आहे तो आपलं पहिलं जी आहे आपली जी आहे ती पहिली मजलिस आहे. आणि आजच्या या मजलिसला आज जो अहम जो वक्तचा जो तकाजो आहे, जी आपल्यातले अतराफला पुरे जर ग्लोबल ह्याच्यात जर तुम्ही बघल्या की जो हालात हा आणि ज्याच्या न्यूज आपल्याजवळ येतात आणि आपल्या डेली मर्राच्या जिंदगीतले जो वाकियात पेश येतात या काही जर हादसात होतात तर त्याच्यावर एक मोमीनचो अप्रोच कैसो अशा पाहिजे. त्यांनी ह्यो जो चीजो आहात ह्यो जेव्हा चीजो तो बघतोय की कंटिन्युअसली आपल्या सराउंडिंगला ह्यो चीजो होतात आणि त्याच्यातले ऍडिशन करायला म्हणजे मीडिया जी आहे ती तुम्हाला ऐशा ह्यानी पेश करते की तुम्हाला एक मेंटल ब्लॉक जी आहे की तुम्ही डिप्रेशनच्या लेवल पर्यंत पण जाल. तर ऐशा ह्यातले एक मोमीनचो एक मुसलमानचा जो आहे तो काय अप्रोच अशा पाहिजे. तर अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमावतात, बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, इन्नल इंसान खुलिक़ हलूआ, के आम्ही जी इन्सानला पैदा केली ती इम्पेशंट आणि हिर्सच्या ह्याच्यात पैदा केली. तर ही जी आहे हे इन्सानचा एक नेचर आहे की बाय बर्थ तो जो आहे त्याला तो इम्पेशंट आहे, त्याला सबर नावाची जी आहे ती नाही, त्याला चीजो जो हात त्याला हर जी चीज आहे ती पटकन पाहिजे, इम्पेशंट आहे. ही अल्लाह ताला कुरानला बोलतात. तर सबर जी आहे त्याची जर तुम्ही मानी लुगतन ही जर घेतल्या तर ती त्याला सेल्फ कंट्रोलच्या ह्यानी पण ही केली जाईल. त्याला जी आहे ती एक टॉलरन्स जी आहे त्या ह्यानी पण त्याला डिस्क्राईब केली जाईल. पण जेव्हा तुम्ही त्याला इस्लामिक शरियेच्या पर्स्पेक्टिव्हने जेव्हा बघता तेव्हा सबर ती चीज आहे की ती तुमचा जो नफ्स आहे तुमचा जी नफ्स आहे त्याला तुम्ही हर ती चीज जी शरीयतनी जी मना केला नाही त्या चीजशी आपलं रोखणं जी आहे ती सबरच्या दायऱ्यातले नेतं. तर आपण बघला की जी आयत आपल्या समोर राहिली तर अल्लाह ताला बोलतात की इन्सान जो आहे तो एक तर त्याला हिर्स आहे आणि ती हिर्स असल्याने त्याला जास्त पाहिजे, तर ती जी आहे त्यासाठी तो इम्पेशंट आहे. त्याच्यात सबरचा जो मागदो आहे तो तितको आहे नाही बाय नेचर, बाय बर्थ. आणि सबर जरुरी नाही आहे की तुम्ही जी पण काही डिझायर करता ती तुम्हाला ह्या दुनियातली जी आहे ती मिळत. आणि दुनियाचं जो निजाम पण जी आहे तुम्हाला जसा पाहिजे मे बी त्या मुताबिक नाही चालणार. तुमचे जो सर्कमस्टान्सेस आहेत ते तुमच्यासाठी फेवरेबल नाही असणार. तर ह्या सगळ्या मोक्यावर तुम्हाला जी आहे ती सबर करणं जी आहे ती खूप लाजमी.
कुरानला तकरीबन मोर दॅन 90 टाइम्स अल्लाहने जी है ती सबरचा जिक्र केला. अल्लाह ताला कुरानला इरशाद फरमावतात, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, या बुनय्य अक़िमिस सलाता वअमुर बिल मअरूफ वन्ह अनिल मुनकरि वस्बिर अला मा असाबक إن ذلك من عزم الأمور. तसंच दुसऱ्या एका अल्लाह सुब्हानहू व तआला फरमावतात, وَلَنَبْلُوَنَّكُم بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ وَالْجُوعِ وَنَقْصٍ مِّنَ الْأَمْوَالِ وَالْأَنفُسِ وَالثَّمَرَاتِ وَبَشِّرِ الصَّابِرِينَ الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. अल्लाह ताला कुरानला जी है इरशाद फरमावतात, जो आयत आपल्या समोर राहिले हो, की लुकमान अलैहिस्सलाम जी है ते आपल्या पोरग्याला नसीहत करतात. काय नसीहत करतात? की तुझ्या समोर जो पण काही सफरिंग्स येतील, जो पण काही चॅलेंजेस येतील तुझ्या जिंदगीतले, त्याला काय कर, त्याला पेशंटली जी आहे सबरच्या ह्यानी जी आहे त्याच्यावर सबर कर त्या सिच्युएशन्सवर. आणि ही जी चीज आहे सबर जी आहे ती काय आहे की ती तुम्हाला करेज आणि त्याचा जो आउटकम आहे, त्या सबरचा जो आउटकम आहे तो खूप खूप बेहतर आहे. तर ही जी आहे की सबरचा जो यो आहे, तर लुकमान अलैहिस्सलाम जो आहात तो आपल्या पोरग्यालाही देतात की नमाज आणि ही कायम केल्याच्या नंतर जी आहे तू काय कर, सबरशी काम कर. तैसा दुसऱ्या आयतीतल्या अल्लाह सुब्हानहू व तआला फरमावतात की मुमकिन है की बस जरूरी है की आम्ही जी आहे ती तुम्हाला काय आहे की खौफनी, त्याच्यानंतर भूकनी, तुमच्या वेल्थचं तुम्हाला लॉस होईल, तुमचे जानवर जातील, तुमचे जर बागात असतील त्याच्यात तुम्हाला नुकसान होईल. तर आम्ही जी आहे तुम्हाला काय अल्लाह ताला बोलतात की आम्ही तुम्हाला टेस्ट करू, सर्टनली टेस्ट करू आम्ही तुम्हाला. खालच्या सगळ्या चीज नाही की तुमच्यातले खालच्या चीजचा जो खौफ आहे, जो हालात हा त्या हालातच्या आणि तुमच्यात खौफ आहे. तुम्हाला खाया नसेल, आज सिच्युएशन बघा, आज जेव्हा आपण आपल्या अतराफला जेव्हा नजर दौडतो तर लोकांना एक वक्तचा पण खाना खायला जी आहे मिळायला मुश्किल आहे. लोकांचे ऑल ऑफ अ सडन आज त्यांची घर होता ही होता ती तबाह झाली, जाणून गेलो. त्यांची जर काही जायदादे होते, त्यांचं बागात होतं तर गेलं. आणि अल्लाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला या आयतीत बोलतात
पण या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जर लोक ह्यो जेव्हा चीजो त्यांच्यावर मुसल्लत होतील, जेव्हा ह्यो चीजो ते एक्सपिरियन्स करतील, त्याच्या थ्रू गुजरतील, आणि तैशा सिच्युएशनला जो लोक पेशन्सला ऑब्झर्व करतील, सबर करतील, त्यांना जन्नतची बशारत देसा. आणि तो लोक ज्यांच्यात ह्यो पेशन्स भरलेलो आहे, तो सबरचो जो माद्दो आहे त्यांच्यातले, जेव्हा ह्यो जो लोक आहात मोमिनींशी, ह्यो जो लोक आहात की जेव्हा त्यांच्यावर जेव्हा हे हालात येतात, तेव्हा तर काय करतात, तर हीच बात बोलतात, इन्ना लिल्लाही व इन्ना इलैहि राजिऊन, के हर ही जी चीज है अल्लाह की ही तुझीच आहे आणि ती तुझ्याच इकडे पलटली. तर ही जी आयत आपल्या समोर राहिली, त्याच्यात एक जो पार्ट आहे त्याच्यावर गौर करणं खूप जरुरी आहे, की अल्लाह त्याला बोलतंय की फॉर शुअर आम्ही जी आहे ती तुम्हाला टेस्ट करू. तर जेव्हा आपण इमान आणता, तर इमान आणल्याच्या नंतर तुमची जी टेस्ट आहे ती लाजमी आहे. अल्लाह ताला तुम्हाला अलग अलग तरीक्याने जी आहे ती अल्लाह सुब्हानहू व तआला तुम्हाला टेस्ट करते. तर ह्याच्यासाठी जी आहे आपल्याला ही फर्म असल्या पाहिजे. आपल्यातले आपला जो इमानचा जो ह्यो आहे, तर त्याच्यातले सबरचा जो ह्यो आहे तो पुख्ता अशा पाहिजे, की आपल्याला हे की मी जेव्हा इमान आणलंय, तर अल्लाह सुब्हानहू व तआला म्हणजे प्रिपेअर्ड अशा पाहिजे, की अल्लाहचा जो कुराणला वादो आहे, की अल्लाह त्याला बोलतात की आम्ही तुम्हाला टेस्ट करू, तर ती बरहक आहे. आणि त्याच्यावर काय आहे, जेव्हा पण द्यायची आहे तेव्हा आपल्याला साबित कदम राहणं, सबर करणं हे लाजिम. त्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात की सबर जी आहे ती तुमचं आदो दीन आहे. आदो दीन तुमचं जो फेथ आहे तो सबर आहे. जाबिर बिन अब्दुल्लाह रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमातात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमावले की जेव्हा कयामतचो दिस येईल, तर त्या दिवसा लोक ज्या लोकांच्यावर ह्या दुनियातले मुसीबती येईल आणि त्यांनी त्या मुसीबतवर जी आहे ती सबर केले, तर त्यांना जी आहे ती रिवॉर्ड दिला जाईल सतत, की ज्यांनी सबर केले त्यांना जी जन्नतचो ह्यो मिलियाचो आहे तो जो वादो आहे तो पहिल्या आयतीतले, तर त्यांना जी आहे ती सतत जन्नतला जी आहे तो दाखलो होईल त्यांच्या सबरच्या ह्याच्याने. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे जी इरशाद फरमावतात, त्या टाइमातले आता ऐसे काही जर लोक असतील की ह्या दुनियातले तर मग ऐशो आरामला त्यांची जिंदगी गुजारली, तर ख्वाहिश करतील. काय ख्वाहिश करतील, की माझी जी चामडी आहे, मी कैचीनी जी आहे ती कतरू, त्याला पीसेसला करू आणि इजा आपल्यावर ही करून घेऊ, मी तकलीफलाही करू, की जेव्हा मी ह्या दुनियातले होतो की काश माझी जी आहे माझी जी चामडी जी आहे ती कापली गेली असती आणि त्याच्यावर मी सबर केली असती. तर या हदीसशी काय आहे, की अल्लाहच्या राहवर जेव्हा तुम्ही इमानचा तकाजो करताव, इमानचा दावो करताव, तेव्हा ती जी राह आहे इमानची ती कम्फर्ट आणि ईज वाली राह नाही.
तर ती जी राह आहे त्या राहातले जी आहे तुम्हाला अलग अलग चॅलेंजेस येतील, अलग अलग मरहल असतील की ज्याच्यातले तुम्हाला जी आहे ती सबर करणं लाजिम होईल. आणि तीच आहे की त्या इमानच्या राहावर जेव्हा तुम्ही ह्यांशी गुजराल तर त्याच बुनियादवर जी आहे ती तुम्हाला जी आहे ती जन्नत दिली जाईल. अब्दुल्ला इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमावतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदा जी आहे काही साहबा लोक असतात त्यांच्या मध्ये जातात आणि इरशाद फरमावतात की काय तुम्ही मोमीन आहात. साहेबांना इर्षाद फरमावतात, विचारतात, सवाल करतात की काय तुम्ही मोमीन आहात. तर हर जहात तर काय आहात तर चूप राहतात, कोण त्याचा जवाब नाही देत. त्याच्यानंतर उमर इब्न खत्ताब रदियल्लाहु अन्हु बोलतात क्यों रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जे अल्लाहने आमच्यावर जी आहे ती आमच्यावर जी ही दिला नाही आम्हाला की जपण काही बकशला नाही आम्हाला अल्लाहने, जपण काही चीजो अता केला नाही आम्हाला अल्लाहने, तर त्याच्यावर आम्ही त्याचं शुकर अदा आहोत. आणि जेव्हा पण आमच्यावर काही मुसीबत येते या मिसफॉर्च्यून येते आमच्यावर, काही चीज आम्ही जी एक्सपेक्ट नाही करत होत्या ती आमच्यावर अचानक जेव्हा येते तर आम्ही जी आहोत ती काय करतो की आम्ही अल्लाची जी रजा आहे त्या रजातले आम्ही जी आहे ती आमच्या आपल्या आपला जी आहे ती सबमिट करतो. तर त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की म्हणा मी अल्लाची कसम खाऊन म्हणत आहे की तुम्ही काय आहात की मोमीन. तर ह्याच्यातले दोन पैलू आहेत की जी पण काही तुम्हाला या हदीसला दोन पैलू आहेत की जी पण काही अल्लाहने तुम्हाला अता केला नाही ऐसा आज काही लोकांची जी सोच आहे की मी माझ्या बलबुत्यावर मी करत आहे, माझा ही आहे की माशी इतका टॅलेंट आहे, माशी इतका ही आहे, तुम्ही काही नाही करत, ही सगळं जी आहे ती अल्लाचा अता करताय तुम्ही. आणि त्याच्यावर जी अता करताय त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अल्लाचा शुकर बजावायचा आहे, शुकर करायचं. आणि अल्लाह त्याला कुराणला दुसऱ्या जागेवर फरमवतात, काय फरमवतात की तुम्ही जितकं शुकर गुजार बनाल मी तुम्हाला अजून दे मल्टिप्लाय करते. पण आपण सिर्फ दिलशी शुकर गुजार तर बनू, तर ती जी आहे ती खूप जरुरी. आणि दुसरी जी बात आहे ती हदीसला तर ती आहे की जेव्हा तुमच्यावर मुसीबत येतील केव्हा ऐशो काही चीजो येतील ते हादसो येत तर तर तुम्ही काय आहे की अल्लाहनी जी पण ते तुमच्या डेस्टिनीत लिखला नाही, अल्लाहनी जो पण काही फैसलो जो आहे त्या खातीर जो योग केला नाही तर त्याच्यावर काय आहे तुम्ही आपल्यास आपला जी अल्लाची मर्जी होती त्या मर्जीवर तुम्ही आपल्यास आपला जी आहे ती सबमिट केल्या. तर ह्यो जो दोन कंडिशन तुमच्यातले नसतील, तुमचा कंप्लेनिंग नेचर नाही अशा पाहिजे की जी पण काय आहे तर मी अल्लाची जी पण काही रजामंदी आहे तीच माझी रजामंदी. तर जेव्हा त्या ह्यावर जेव्हा तुम्ही असाल तर ही काय आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम खाऊन सांगतात की मी की ही जर चीज जो आहात तुमच्यातले तर तुम्ही मोमीन. तैसा शुएब रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमावतात की जो एक मोमीन आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमावतात की एक मोमीन आहे त्याची सिच्युएशन थोडी डिफरंट आहे दुसऱ्यापेक्षा. जर मुशरिक आहात, जर गैर मुस्लिम आहात, त्यांच्यावर त्यांची जी सिच्युएशन आहे ती काय आहे, एक मोमीनची जी सिच्युएशन आहे ती डिफरंट.
हर चीज एक मोमीन जे जिंदगीतले जी होतं तर त्याच्या पाठीमाग काही ना काहीतरी खैर जी आहे ती छुपलेलं असतं. आपल्याला अपॅरेंटली वाटेल की जेव्हा तो हादसा होईल आपल्याला अपॅरेंटली वाटेल की ह्याच्या हातल्यान जी आहे ती काहीतरी जी आहे की माझा नुकसान झाला या जी पण काही झालं. पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की त्याच्या पाठीमाग काय आहे काहीतरी खैर जी आहे ती त्याच्या पाठीमाग असते. इवन जरी जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात इवन जरी जर तुम्हाला काही एक पेन महसूस झाला तुमच्या हातले या काही तुमच्यावर एक आफत येईल त्याच्या हातले पण जी आहे ती काय आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की एक ती ब्लेसिंग आहे डिवाइन ब्लेसिंग. जर मिसाल द्या गेलो तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एका हदीसला इर्शाद फरमातात की एक मोमीनच्या हातले जर तुमच्यातले एक जर काटो पण चुकतय तर त्याच्या ह्यानी पण जी तुम्हाला जी आहे ती एक जी पेन तुम्हाला बर्दाश्त करायला लागेल तर त्याच्यावर काय आहे अल्लाह ताला जी आहे ते तुमचे गुन्हा जो आहे त्याला माफ करतात. तर ही जी चीज आहे सबर तर ही चीज जी आहे ती कुराणला हर जागेवर जसं नमाजचं जिकर आहे तसं तुम्हाला मिळेल त्या जिकरच्या नंतर तुम्हाला सबरचा जो जिकर आहे जसं इबादतचं ह्यो आहे तसं तुम्हाला सबरचा जो जिकर आहे तो लाजिम मिळेल. आणि ह्यो जो सबर आहे ती जेव्हा तीही तुमच्यातले नसेल तर ती तुम्हाला जन्नतला घेऊन जाण्याचं सबब बनेल. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एका त्यातले आपल्या सहाबांना इर्शाद फरमावतात पेशंटगोई करतात ते पुढे ऐसं दिस येणार आहात म्हणजे त्यांचा टाइम गेल्याच्या नंतर पुढे ऐसं दिस येणार आहात की तुम्हाला सबर करणं म्हणजे ऐसा असेल की तुम्ही आपल्या मुठीतले जर कोयलं आहात कोयलं तर जळणारं कोयलं आहात तुम्ही हातात धरू नाही शकत ती धरणं जितका मुश्किल आहे तितका ऐसो एक वक्त येणार आहे की ज्याच्यात तुम्हाला सबर करणं जी आहे ती मुश्किल आहे. आणि आज जर आपलं आपण हालात जर बघल्या तर ह्यो टाइम आहे आपल्यातले जो आहे तर इम्पेशंट आपण इतकी आहोत जी स्टार्टिंगला जे आहे तिथले नाही ना आपल्याला हर चीज लगेच पाहिजे. आपल्याला आपल्या खिलाफ जर कोणती चीज जाते तर ती आपल्याला बर्दाश्त नाही आहे आम्ही त्याच्यावर मग काही चिजो इवन लोकांचा कतल कर्या पण रेडी आहोत. लोकांना खालची जर चीज मला हासिल करायची आहे तर मी लोकांना फसवायला पण रेडी आहे. तर हे सगळं काय आहे तर तुम्हाला तितकं यकीन नाही अल्लाच्या याच्यावर तुमच्यातले तो सफरचा जो आहे तो येऊ नाही. तर ही जी पेशंट गोई केले ना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ते काय फरमवले तो तर दिस लांब नाही तर दिस येतील की त्या वक्तार जी आहे की तुम्हाला सबर करणं इतका मुश्किल आहे की तुम्हाला जितका जळणारा कोयलं जा तुम्हाला हातात धरायला जितका मुश्किल होतं तर तितक्या हातलेन जी आहे तुमच्यात सबरचा जो आहे तो माधून असेल. आणि अशा टाइमातले जेव्हा ती सिच्युएशन येईल आणि त्या टाइमात जर कोण सबर जो पहल करते सबर करतय तर त्याला जी आहे 50 लोकांचा सवाब दिलो जाईल की जी सेम चीज जी जी सबर करतात जशी 50 लोक सबर करतात तर त्या एक माणसाला त्या 50 लोकांचा जो आहे तो त्या सबरवर त्याला हे दिलो जाईल. तर ही जी सिच्युएशन आहे आज आपण ह्या सिच्युएशनला
की म्हणजे जर सगळ्या हातले जर तुम्ही जर गौर फिकर केल्यावर जे अतराफला चाललेला आहे, आपली जर सोसायटी पण घेतली आहोत, तर ह्यांचीच एक जर बात आहे, तर हर कुणाला लगेच ऍक्शन पाहिजे, कुणाला सबर नाही, सबरचं माध्यम नाही, लगेच डिसिजन्स पाहिजे. की ती जी ही आहे की सोच विचार त्याच्यावरची काही घेणं का फक्त आपलं इगो जो आहे, जेव्हा ती बात जेव्हा येतं, जी नफ्सची जी बात आहे ती, की त्याच्यावर मना ही नाही की एखादी चीज माझ्या नफ्सच्या खिलाफ जाऊ. असे सिच्युएशन्स असतील की जरुरी नाही की जी सगळा तुम्ही सोचता तैसाच व्हायला पाहिजे, पण तेव्हा जेव्हा ह्यो चीजो घडतात, तेव्हा आम्ही काय करतो, आमच्यात सबरचं माध्यम आहे. का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे त्यांची बात बरहक आहे, तर बोलून गेलं की ती मुश्किल आहे. चंद लोक असतील की जो जेव्हा करतील, तर त्यांचा सवाब जो पण जो ह्यो आहे तो तितकोच मोठो असेल. तैसाच जर नबी हा रसूल हा प्रॉफिट्स हा, तर रिवायतला येतं की जितको ज्याचो मर्तबो मोठो आहे, अल्लाह ताला त्याची त्या लेवलची टेस्ट घेतो. तर सगळ्यात वरच्या लेवलची जी टेस्ट आहे, तर ती नबी आणि रसूलची जी ही आहे, तर त्या लोकांची जी टेस्ट आहे, त्यांची जी इम्तिहान घेतली जातं, त्यांच्यावर जो मुश्किलात येतात, त्यांच्यावर जे येतात, तर त्यांची जी टेस्ट आहे ती अल्लाह ताला त्यांचा जो मकाम आहे त्या हिशोबाने. आणि कुराण आणि सुन्नत जी आहे ती भरा पडलेला आहे की काय काय ह्याच्यावर जी आहे अल्लानी जर नबी आणि रसूल आहे तर त्यांची कशी इम्तिहान घेतले, त्यांना काय काय चीजच्या थ्रू अल्लाह सुब्हानहू व तआला गुजरवले. आणि मग त्याच्या खालती जो आहे त्याचं इमानला जी आहे जपन के दर्जात आहात, दुसरी जी लोक आहात, तुमच्या इमानच्या लेवलच्या हिशोबाने काय होईल, तुमची जी आहे ती टेस्ट घेतली जाईल. बघूनच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे ते इर्शाद फरमातात की एक जागेवर बोलतात की सबर जी आहे ती नूर आहे, दुसऱ्या जागेवर बोलतात सबर जी आहे ती तुमची चादर आहे, दुसऱ्या जागेवर बोलतात की सबर जी आहे की एक जन्नतीत जाण्याचा एक ट्रेजर आहे, एक म्हणजे तुम्हाला जन्नतीत घेऊन जाण्याचं जी आहे ती सबब आहे. आणि एक मकामावर फरमवतात की तुम्हाला जर कामयाब व्हायचं आहे, तर ती कामयाबची जी चावी आहे ती काय आहे, ती आहे सबर. एकदा जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एका बायकोला बोलतात की असल जी सबर आहे ती जेव्हा पण काही कॅलॅमिटी होते, जेव्हा पण काही तुमच्या हातले एक हादसो जाईल, तर त्या मुवमेंटला जेव्हा तो हादसो होत, त्या मुवमेंटला जो तुमचं रिॲक्शन आहे, जी तुमचं रिॲक्शन त्या मुवमेंटला आहे, ती असल सबर आहे. मतलब काय की जेव्हा पण काही ती मिसफॉर्च्यून येईल तुमच्यावर आणि जी तुम्ही रिॲक्शन दाखवाल, तर त्याच्या हिशोबाने ती काउंट केलं जाईल की तुमच्यात तुम्ही सबर केल्यावर की नाही केल्यावर. या तुमचं ह्यो अप्रोच राहिलो की जेव्हा पण काही हे झाला, तेव्हा मी ना जी बोलल्याचं आहे ते मी सगळाच बोलला की मीच का अल्लाने मनाच तकलीफ का दिला, ह्या दुसऱ्या लोकांनी मी नमाज पण पडताय, मी ही पण करताय, लोक जी आहे ते हो ऐसा कलमात बोलतात, काय मीच मिल्लू, माझ्यासोबत ऐसा का, लोक कुठून करतात
जी त्या हातले सदम्यातले नेऊन काय काय चीज बोलतात आणि मग नंतर बोलतात हे सबर करा. तर ती चीज नाही. तर चीज काय असल ही काय की जेव्हा ती त्या मुवमेंटला जेव्हा तुम्ही त्या हादसातले जेव्हा हे होता तेव्हा तुम्ही आपल्या पैशी कॅरी करता. सबर बोलण्याची चीज नाही. सबर जी आहे ती तुमची जी ऍक्शन आहे तर ती मतलूब ठेवतं त्या मुवमेंटला की ती जेव्हा काही तो हादसो या जी पण काही जी चीज आहे ज्या पण मुश्किलातला तुम्ही आल्या तर तेव्हा तुम्ही आपल्या पैशी कॅरी करता. जुनेद बगदादी रहिमुल्लाह बोलतात की जर अल्लाच्या हातले जर तुम्हाला डिवोशन करायचं आहे, अल्लाच्या इबादतला गुम व्हायचं आहे, तर सगळ्यात बेस्ट जी डिवोशन आहे तर बोलतात की सबर बिना कंप्लेन. जर तुमच्यावर काही मुसीबत आली आणि त्याच्यावर तुम्ही बिना चाचू करता जी आहे तुम्ही जी आहे ती सबर केलं तर ती मग आला दर्जाची आहे ती इबादत आहे. तसंच जुन्नून अल मिस्री राहिमुल्लाह इर्शाद फरमातात की सबर ती चीज आहे की हर त्या चीजशी आपला रोखून घ्या जी अल्लाह सुब्हानहू व तआलाने जी आहे ती तुमच्यासाठी जी काय आहे ती मना केला आहे. शर्यतला जी आहे शर्यत जो पण चीज तुमच्यासाठी हराम केला जो एक दायरो आहे शर्यत त्या दायऱ्यातले राहणार तर ती जी चीज आहे ती सबर आहे. इमाम इब्न हिब्बान इर्शाद फरमावतात की जर तुमच्यात सबर आहे तर ती जी आहे ती असल आहे हर बेस अमलची. आणि पुढं आपण बघू की जेव्हा पण तुम्ही इबादत पण करता तर त्या इबादतला पण तुम्हाला जी आहे ती सबर करणं जी आहे ती लाजिम आहे. इबादत पण तुमची जी आहे ती सबर होतं तुम्ही त्या मरहल्यातून पण जी आहे त्या इबादतच्या ह्याच्यातून पण काय करता एक तरह तो सबर जो आहे तो तुमच्यात असणं जो आहे तो जरुरी आहे. आणि जर तुमच्यात यो हर बेस कामाचा जो यो आहे तर काय म्हणतात तर ती आहे सबर. आणि ती त्याचा जो आहे त्याच्यातले हर त्याच्या आउटकमला काय आहे त्याच्यातले जी आहे ती खैर. तर ही जी सगळा जी चीज आपल्या समोर जी येईल की सबर तो जो यो होतो तर जर तुम्ही हर जसं बात आली की अंबिया रसूल आहात तर त्यांच्या हातले आहात त्यांची जी टेस्ट होते ती त्या मर्तब्याच्या हिशोबाने. तर जर तुम्ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सीरतवर जर गौर फिकर केल्या तर ज्या वक्तपासून त्यांनी आपल्यास जेव्हा नबुवतचं जेव्हा त्यांनी आपलं सेव केले मक्कातले तर लोक त्यांना सादिकुल अमीन बोलणारा जो लोक होत जर जर त्यांचा रिश्तेदार असो त्यांच्या सोसायटीचा जो लोक असो जो लोक त्यांना सादिक आणि अमीन बोलणारा जो लोक होतं जेव्हा त्यांनी आपल्यास नबुवतचं दावो केले तर काय झाला तच लोक जो आहात तर त्यांना काय बोलायला लागलं की ह्यो साहिर आहे ह्यो पागल आहे नौजुबिल्ला. तर जेव्हा आपल्याच लोकांच्या इकडशी तुम्हाला जेव्हा ह्यो चीजो ऐक्या मिळतील तेव्हा तुम्ही एक अंदाज लावा की तुम्हाला काय दर्जाचं सबर करावं लागेल. आपण जर त्या जाग्यावर राहू आपलो इगो तर हमेशा जो आहे तो आपल्यासारखे पनपत असतं जो इगो जो आहे आपण कोणाची बात तर सबरची बात तर सोडा. तर जर आपल्याला कुणी थोडा बहुत जरी केला तर आपण त्याला रिटॅलिएट करायला आपल्या तितकं पण येऊ नये की आपण सबर करू त्या. तर आता तर काय बोलला जातंय की ज्यांना सादिकुल अमीन बोलला जात होता
त्यांना काय बोललं जातं? साहिर आणि मजनून. आणि ह्याच लोकांनी, मक्काच्या लोकांनी त्यांना काय केले? फिजिकली, मेंटली टॉर्चर केले. जी पण काही पॉसिबल वे होता त्या वेनी काय केले? त्यांना टॉर्चर केले. आणि काही चीज सोडलेली नाही. तुम्ही फक्त एक एक अंदाज लावा की ज्या रस्त्यावर तुम्ही चाललेला तुमच्यावर कचरो टाकलो गेलो, त्या पाक त्या नूरानी ह्याच्यावर जी आहे कुणी कचरो फेकला, कुणी जी आहे तुम्ही सध्याच्या हालतला आहात तर पण ऐसं बदनसीब जहात माशी लम नाही आहात त्यांचं योग करूया की त्यांनी तैशा लोकांनी जी आहे त्यांच्यावर आणून कुटाची ओजडी पण टाकलेली. तर ह्या सगळ्या ह्यांची रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहेत ते गुजरतात. पण काय चीज आहे? पूर्व जर सीरतचं जर मुतालो केल्या तर तुम्ही हर ह्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला साबीर पाहाल. त्यांनी सबर केलं. ह्यो पण मरहलो इलो तिथं आणि चंद साहबा होतं ज्यांनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या दावतवर लब्बैक बोलले होते. त्यांना शिबा अबी तालिबला जी आहे, शिबा अबी तालिबला त्यांना जी आहे ती बायकॉट केली गेली. त्यांना बाहेर ती केली गेली. आपल्या सोसायटीशी त्यांना ह्यांची काढली गेली. आणि त्यांच्यावर मग मुश्किलात आले. खाया पियाचं पण काही नव्हतं. पण तैसा सिच्युएशनला पण जी आहे ती त्यांनी काय केले? त्यांनी सबर केले. आणि त्यासाठी अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमावतात की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही सबरशी काम घ्या. की जर मुश्रिक लोक आहात, हे जर डिसबिलिव्हर्स आहात, जर तुमच्या बाऱ्यातल्या जी बदकलामी करतात, नौजुबिल्ला हे जर बदकलामी करतात तर त्याच्यावर तुम्ही काय करा? अल्लाह ताला त्यांना बोलते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तुम्ही सबर करा आणि त्यांची तुम्ही काय साईडला व्हा इन अ गुड मॅनर. आता ही जी आयत आहे, आज आपलं जर तुम्ही माहोल घेतले आहोत, कोण कुणाला काय बोलतंय, कोण कुणाच्या पाठीवर काय बोलतंय, कोण कुणाची बेइज्जती करतंय, कोण कुणाला, आणि जेव्हा ह्यो चीज तुमच्या समोर येतात तर ह्या आयतींशी आपल्याला काय मिळतंय की त्याच्यावर सबर करा. तुमची इज्जत इस्मत जी आहे जेव्हा तुमची दाववर तुम्हाला गिरवली जाय, जशी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या ह्या हातले जर तुम्ही बघल्या तर काय आहे की ज्यांच्या एक कॅरेक्टर असॅसिनेशन जी बोलतात ती आज पण लोक जी आहे ती जी मुश्रिकांना हरकत आहे ती आज आपल्या लोकातले नाही. की लोक जी ती बहुब जी आहे ती लोकांचा काय करतात? कॅरेक्टर असॅसिनेशन करतात. का? आपलोच आपलोच ह्यो वरती ठेवासाठी. जर त्यांची काही ये नाही तर काय आहे, मी वरती काही सोयेल, मी जाऊ दुसऱ्याला घेऊ. ही आज आमची मेंटॅलिटी. पण त्याच्या सिच्युएशनला पण कोणी आपण त्या जर ह्यातले नाव तर ह्या अल्लाह सुब्हानहू व तआला जी कुरानला ही आयत जी फरमवतात की त्याच्या रोशनीतल्या आपल्याला काय आहे, आपल्याला सबर जोंकू. त्यांना त्यांच्या तोंडी लागायची गरज नाही. आपण त्याच्यावर सबर करून काय आहे, तर एक राहावर चाललेलं आहात. पण तुम्ही काय करा, जी अल्लाह आणि रसूलची जी राह आहे त्याच्यावर तुम्ही जी आहे इन अ गुड मॅनर तुम्ही काय करा, ती राह त्या राहावर जी आहे आपलं बसर करा. आता ह्यो जो सबर आहे, सबरच्यो काही किस्म्यो आहात. तर मोठे मोठे जर आहात तर तीन
किस्म हात सबर चो. एक है पहिली जी है जी चीज ती है सबर तवा जेव्हा तुमच्यावर काही कॅलॅमिटी येईल, काही हादसो तुमच्यासोबत होईल, काही अफ्लिक्शन येईल, काही पॉवर्टी येईल, तुम्हाला बिमारी आहे, तुमच्या हातले कोणाची मौत होय, जो तुमच्या करीबी आहे त्याची मौत होय, आणि ह्या सगळ्या जर सर्कमस्टान्सेस आहात, हे अफ्लिक्शन्स आहात, कॅलॅमिटी आहात, का कॅलॅमिटी आहात, का ह्यो जो चीजो आहात हे तुमच्या कंट्रोलला नाही आहे. एक हादसो जायलो जैसा की फ्लड आयला, अर्थक्वेक आयलो, ह्यो जो चीजो आहात ह्या चीजोवर तुमचं कंट्रोल नाही. तर ह्याच्या हातले सबर सुयोग आहे की तुम्हाला रेस्टलेस नाही व्हायला पाहिजे, तुम्हाला बेचैन नाही व्हायला पाहिजे, तुम्हाला कंप्लेनिंग नेचरचा नाही व्हायला पाहिजे. बाकायदा लोकांची हात तर ती आजचो हाल ऐसो आहे, प्रेझेंट सोसायटीचो हाल ऐसो आहे की ते यल करतील, शाउट करतील, चिल्ला पुकार सगळाही करतील, आणि मग एंडला जी आहे ती बोलतील काय की सबर करा. तर ही जी आहे जी आपल्या हदीसच्या रोशनीतली जी समोर आहे ना, तर ती काय आहे ना की ही जी चीज आहे ती सबर नाही. सबर जी आहे ती पहिला जी तुमचा जी रिॲक्शन आहे जी तुम्ही दाखवाल ती असेल सबर आहे. आणि तुम्हाला मिळत तुम्ही जर ह्याचा योग केला की हो सबरचा योग नाही असल्याने लोकांना बाकायदा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात, आणि मग त्यांची रिकवर व्हायला त्यांना काही टाइम जातो. का का त्यांना ह्यो जो अल्लाने जो सबरचा ह्यो जो ठेवला नाही, तर त्याच्यावर काय आहे, त्याच्यावर सहीशी जी आहे त्याच्यावर कमांड नाही. ते जो अल्लाचा जो हुकूम आहे, तर ती जी चीज आहे ती कार्याला जी आहे ती त्यांची कमी पडतात त्यातले. तैसाच मी जी बोलला थोडा टाइम अगोदर की सबर जी आहे ती जेव्हा तुम्ही अल्लाची इबादत करता, तर तेव्हा काय आहे त्या इबादत करण्याच्या हातलेन पण जी आहे तर तुम्हाला सबर जो आहे तो मतलूब होतो. जैसा की आता रोजा काही जाग्यातले रोज आहात तर 22 घंट्याचं पण होतात, पण तुम्ही अल्लाच्यासाठी काय आहे सबर करता हो त्याच की जर 22 घंट्याचं पण आहे, पण मी जी आहे ती काय आहे तो रोज ठेवी. कवा हालात ऐसे येतात की तुम्हाला थंड आहे कडाक्याची, तुम्हाला वजू करायची, पाणी थंड आहे, पण तुम्ही वजू करता हो. काय तुम्हाला त्या इबादतच्या ह्याला अल्लाच्या ह्याच्यासाठी काय तुम्हाला सबर करावं. हजचो मोको आहे आजचं, तर तुम्हाला हे माहिती आहे की हज असो उमरा असो, रमजानला तुम्ही उमरा करा, बघा काय तर त्या ह्यातले आपलं सरकार पुरतरिया ज्या त्या भीडला जी आहे आपलं इबादतचा जो ह्यो आहे तो मुकम्मल कर्याला तुम्हाला जो पण काही हर कदमवर काय आहे तुम्हाला थतं जी आहे ती सबर करायला. तर ह्यो इबादतच्या ह्याच्यातले जो पण काय तुम्हाला सबर करायला लागेल, तर त्याच्यावर पण जी आहे ती अल्लाच्या इकडची काय आहे तुम्हाला जी आहे ती रिवॉर्ड आहे. तर ही झाली दुसरी. तिसरी ही आहे की की तुमचा जी नफ्स आहे ती नफ्स तुम्हाला हमेशा दावत देत असतं हरामच्या इकडे. तर ऐसा सिच्युएशनला की जेव्हा शैतान तुमच्या हातले वसवून टाकत असतं आणि तुम्हाला जी आहे ते हरामच्या इकडे जी आहे तुम्हाला घेऊन जात असतं, आणि जेव्हा तुम्ही ह्यो विचार करता की अल्लाने ही माझ्यासाठी हराम ठरवला नाही, ही माझ्यासाठी हलाल चीज नाही, पण ती तितका आसान नाही. दुनियातले ही जी दुनिया आहे ती आपण पहिले बघला की हो ही जी दुनियाच्या बाऱ्यात आपण काय बोलला की हो एक फितनो आहे, ही एक ग्लिटरिंग वर्ल्ड आहे.
की जी तुम्हाला अट्रॅक्ट करतं, तुम्हाला हर हर ती चीज जी आहे ती तुम्हाला एन्जॉयमेंट ह्याच्या इकडे जी आहे ती अट्रॅक्ट करत असतं. तुमचा जी नफ्स आहे त्याच्यावर शैतान हमला करत असतं की तुम्हाला ही दुनियाची पुरा ग्लिटरिंग ही दाखवतं. आणि आता जेव्हा ही कश्मकश चाललेली आहे दिलला, तुमच्या दुनियाची मोहब्बत इतकी भरलेली आहे आणि आम्ही तमीज नाही आमला की ती जी दुनिया हासिल करण्यासाठी अल्लानी जितकी दुनिया इस्तेमाल करायची आहे, तर आता माझ्यात जी हिरच जो माद्दो आहे तो इतको आहे की मी हलाल आणि हरामची पण जी आहे ती तमीज नाही करत. जो गुन्हा ते गुन्हा तर दावत देतात, तो पण जर असतं हात तर मग आसान झालेला आहात. तर हर हर कदमवर जी आहे, हर कदमवर इम्तिहान आहे. आजची जी दुनियाची जी रंगरंगणी आहात, तर तुम्हाला गुन्हातले शामिल व्हायला बिलकुल म्हणजे एक चंद ह्याचो यो आहे. तर तुम्ही आपल्या नफ्सवर ह्यो एक तराचो सगळ्यात मोठो जिहाद आहे, जो तुम्ही आपल्या नफ्सशी कराल. तो काय आहे, की हो जो हरामच्या इकडे तुम्हाला जी दावत दिली जाते, तर त्या हराम याशी तुम्ही अल्लाच्या खातीर काय कराल, आपल्या नफ्सच्या आगेन जाल. तर त्या तीही करण्यासाठी तुम्हाला जी आहे ती मग सबरशी घ्यावं लागेल. सबर जी आहे ती तुम्हाला तुम्ही आपल्या आपला त्याची शिरोका आहे. आणि बिना सबरच्या जी आहे ही जी आहे ती पॉसिबल नाही. आणि ह्यासाठी जी आहे अल्लाह सुब्हानहू व तआलानी जो साबिरीन लोक आहेत, शाकिर आणि साबिर ह्यो जो दोन ह्यो आहात, तर त्यांच्यासाठी अल्लाह सुब्हानहू व तआलानी जी आहे त्याचा जो आउटकम आहे तो ह्योच आहे की अल्लाह ताला त्यांना जन्नतशी सरफराज करतील. व आखिरू दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.